माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती. वाक्य सहजतेनं निसटलं. हे चितीचं विधान नाही. रोज सकाळ संध्याकाळ मी परमेश्वराशी जणू काही गप्पा गोष्टी करत आलोय. इतक्या सरावानं मी लिहिलं, पण तसा प्रत्यक्ष अनुभव नसताना हे विधान मनापासून करावंसं वाटलं. ते तशीच प्रेरणा झाली म्हणून. प्रेरणा झाली हे नक्कीच चितीचं द्योतक आहे. माणूस ही या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर ह्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार? माणसाला जाणून घ्यायचं असेल तर माणसापेक्षा मोठ्या उंचीवर जायला हवं. नो आर्टिस्ट कॅन क्रिएट अ कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ. कलाकृती निर्माणकर्त्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. लेखक, कवी, नाटककार, नट, नृत्यकार, चित्रकार, शिल्पकार, कोणताही प्रांत घ्या. ह्या यादीत शास्त्रसुद्धा आहेत. ते ओळखा. माणूस समजून घ्यायचा असेल तर आहे यापेक्षा वेगळी उंची हवी. माणूस म्हणजे दुसरा किंवा समोर येणारा कोणताही माणूस नव्हे. माणूस म्हणजे आपण स्वतः. हे शक्य आहे. आपली निर्मिती या कोण्या शक्तीनं केली असेल तर आपण आहोत ह्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकू का? नक्कीच नाही. ते शक्य असतं तर आपण आपल्यालाच एक तिसरा अहित अस्तित्व म्हणून अंतरावरून उंचीवरून पाहू शकलो असतो. स्वतःचा स्वभावही बदलू शकलो असतो. खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती तर आयुष्यभर दुसऱ्या माणसात बदल घडवून आणायच्या खटाटोपात जीवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता. मग व्यासांना महाभारतही लिहावं लागलं नसतं. महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा व्यास मोठे होते म्हणूनच महाभारताची निर्मिती झाली. आणि व्यासांनी आमच्यासारख्या लेखकांसाठी एकही विषय ठेवला नाही. एकच व्यास. उरलेल्यांचा लिहिण्याचा हव्यास. ह्यात मीही आलोच. पण तो हव्यासच असल्यामुळे 30 वर्षात 52 पुस्तकं लिहूनही माणूस समजला नाही. मीही मला अजून अज्ञात आहे. मी भगवद्गीता, महाभारत वाचलेलं नाही. पण मी माझ्यापुरती एक व्याख्या केली आहे. प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत. महाभारत शब्दाला समांतर शब्द षड्रिपू. आणि माणसाला या शक्तीचा शोध घ्यावासा वाटला, या लागला की भगवद्गीता सुरू झाली असं समजावं. ही भगवद्गीता माझ्या मनात सुरू झाली याचं श्रेय माझ्या मित्र गिरीश ठक्करला आहे. ज्ञानेश्वरीत ह्या भाषेचं मला आजही आकलन होत नाही. व वैशंपायन, शांताबाई शेळके, शेवाळकर ही अभ्यासू माणसं जेव्हा 20व्या शतकातल्या मराठीत यांचं निरूपण करतात तेव्हा आपण अर्भक्यानं होणाऱ्या या खिजण्याला अजून पारखे झालो आहोत हे जाणवतं. पण वसुंधरेची ब्रेन ट्यूमरच्या सलग ऑपरेशनं सुरू झाल्या तेव्हा मनाचा पाचोळा झाला होता. आणि काही ठारके तरी अर्जिन जास्त प्रमाणात शरीरभर व्यापून राहिला होता. मनाचं कुळ व्याकुळ झालं होतं. ह्यावेळी गिरीशनं रजनीशांच्या कॅसेट्स आणून दिल्या आणि सांगितलं, ह्या ट्रँक्विलायझर्स सिडेटिव्हज म्हणून वापरायच्या. कॅसेट लावायची आणि आडवं व्हायचं. कधी डोळा लागेल ते कळणार नाही. तेव्हा कळलं ह्या डोळे उघडणाऱ्या कॅसेट्स आहेत. कृष्ण, पतंजली, कबीर, बुद्ध, महावीरपासून रसेल, सात्र, फ्रॉइड, लाओ त्से, गुरजिएफ, न्यूटन, आइन्स्टाईन इथपर्यंत विचार केलेला. रजनीश हा एक चमत्कार आहे. ओशोंनी मला कृष्णापर्यंत नेलं. कृष्ण या व्यक्तीच्या ज्ञानानं मला भारावून टाकलेलं चंच. ओशोंनी मला तो जास्त उलगडून दाखवला. महाभारताचाही वेगळा अर्थ समजला. माणूस. तिथेही प्रत्येक माणसाचंच दर्शन. दिलासा इतकाच की माणसाच्या बरोबरीनं असंख्य रूपातला कृष्ण तिथे होता. कृष्णाबद्दल किती लिहावं, याहीपेक्षा कसं लिहावं. इथेही पुन्हा कृष्णापेक्षा मोठं झाल्याशिवाय कृष्ण समजणं अशक्य. मीरे इतका समर्पणभाव धारण करता आला तर मीच कृष्णमय होईन. असं अद्वैत झालं तर कृष्ण समजणं आणखी अशक्य. द्वैत असेल तरच भक्ती संभवते.